तर जेएसबी गणेश मंडळाच्या दर्शनाला आता पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे सहपरिवार या ठिकाणी दर्शनाकरता आलेले आहेत। त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। उद्धव ठाकरेंनी कालच लालबागचा राजाचं देखील दर्शन घेतलं होतं आणि आता जेएसबी मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। जेएसबी मंडळाचा गणपती हा सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो। याच जेएसबी मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। मुंबईच्या वडाळ्यात असलेल्या जेएसबी मंडळाची गणेश मूर्ती ही अतिशय भव्य, दिव्य आणि तितकीच सुरेख असते, नयनरम्य असते। या गणेशाला श्रीमंत गणेश म्हणून ओळखलं जातं, कारण जेएसबी मंडळाच्या दानपेटीत लाखो रुपयांची देणगी दरवर्षी येते। सोन्या चांदीने मढलेला गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे। याच जेएसबी मंडळाच्या गणेश दर्शनाकरता उद्धव ठाकरे सपत्नीक पोहोचलेले आहेत। कृष्णा सोनरवाडकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे आज जेएसबी मंडळाच्या गणेश दर्शनाला आलेले आहेत। एकनाथचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मुंबईतल्या विविध मानाच्या गणपतीचं दर्शन घेत आहेत। पहिल्या दिवशी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि आज जेएसबी मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी ते पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे रांगेत उभे राहून जेएसबी मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेत आहेत आणि मुंबईतल्या अनेक मानाच्या गणपतीचे वेगवेगळे नेते दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। आज सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले होते, मात्र उद्धव ठाकरे यांच्या वतीनं पहिल्या दिवसापासून आपण पाहतो की लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आज ते जेएसबी मंडळाच्या दर्शनासाठी सहकुटुंब पोहोचलेले आहेत आणि आता रांगेत उभे राहून उद्धव ठाकरे दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। तर जेएसबी मंडळाच्या गणेश दर्शनाकरता उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन उद्धव ठाकरेंनी काल घेतलं आणि मुंबईतल्या सर्व मानाच्या गणपतींचं दर्शन उद्धव ठाकरेंकडून घेतलं जातंय।